नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून महाराष्ट्राचा भूगोल जुना अभ्यासक्रम यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा कल खूप जास्त असतो. तर आपण शॉर्ट नोट्स पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. इयत्ता 4 महाराष्ट्राचा भूगोल. पहिले प्रकरण आहे कालगणना. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस असे म्हणतात. आता पृथ्वीनं तिला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काही कालावधी लागतो त्याला एक दिवस लागतात आणि ही पृथ्वीची दैनिक गती असते. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास जो काळ लागतो त्याला 1 वर्ष असे म्हणतात. ही पृथ्वीची वार्षिक गती. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो. चंद्र हा स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो. चंद्राचा काल गणनेसाठी वापर केला जातो. चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलतो. या बदलत्या आकारांना चंद्रकला असे म्हणतात. कालगणनेच्या विविध पद्धती. चांद्र कालगणना. फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग. चांद्र म्हणजे चंद्र. आता यामध्ये फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो. इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. कालगणना या पद्धतीचा वापर मुख्यत्वे करून इस्लाम दिनदर्शिकेत केला जातो. या कालगणना पद्धतीत 12 चांद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 355 दिवसाचे असते. यातील महिने म्हणजे चांद्र कालगणना पद्धतीतील महिने 29 किंवा 30 दिवसांचे असतात. सौर कालगणना. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. यात वर्ष म्हणजे सौर कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागलेले असते व वर्षाचा काळ हा 365 दिवसांचा असतो. या कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. ग्रेगरियन दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित असते. दिनदर्शिकामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. त्यात वर्षाची सुरुवात 22 मार्च रोजी होते. त्यातील वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसांचे तर इतर महिने 30 दिवसांचे असतात. भारतीय राष्ट्रीय पंचांगातील महिन्यांची नावे हिंदू दिनदर्शिकेतील महिन्याप्रमाणेच असतात, म्हणजे चैत्र ते फाल्गुन. चांद्रसौर कालगणना. ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेस चांद्रसौर कालगणना असे म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेत चांद्रसौर कालगणनेचा वापर केला जातो. लीप वर्ष. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. त्यामुळे दरवर्षी कालगणनेत 6 तासांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी येणारे वर्ष 366 दिवसांचे मानतात. या वर्षात ग्रेगरियन दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो. येथे पाहता व ती 6 तास जास्त पडतात, म्हणजे 4 वर्षे मिळून
24 तास म्हणजेच एक दिवस होतो. म्हणून फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतो आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात 22 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी केली जाते. अशा वर्षात चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असतात. ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. ज्या दिनदर्शिकेत सौर किंवा चांद्रसौर कालगणनेचा वापर केला जातो त्या दिनदर्शिकेतील सण विशिष्ट ऋतूतच येतात. केवळ चांद्र कालगणना पद्धतीचा वापर केलेल्या दिनदर्शिकेतील सण ऋतूंशी संबंधित असत नाहीत. प्रकरण 2. पृथ्वीची आवरणे. वातावरण. वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. आता वातावरण म्हणजे काय? पृथ्वीभोवती असलेल्या हवेचे आवरण, यालाच वातावरण असे म्हणतात. शिलावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतचा भागास शिलावरण असे म्हणतात. म्हणजे पृष्ठभागातून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंत गेलेल्या भागास शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाचे भाग: पर्वत, पठार, मैदाने, भुरुपे व विविध खडक म्हणजेच आपल्याला दिसणारा शिलावरणाचाच भाग होय. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण. खडकांची निर्मितीनुसार 3 प्रकार पडतात. खडकांची निर्मितीनुसार 3 प्रकार आहेत. पहिला आहे अग्निज खडक, स्तरित खडक आणि तिसरा आहे रूपांतरित खडक. जलावरण. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या जलभाग मिळून जलावरण तयार होते. जल म्हणजे पाणी. आता पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जलभाग मिळून जलावरण तयार होते. जलावरणाचे भाग: महासागर, समुद्र किंवा सागर, सरोवरे, तलाव, नद्या हे काय झाले? जलावरणाचे भाग झाले. जलाचा सर्वात मोठा साठा म्हणजे पाण्याचा सर्वात मोठा साठा महासागरात आहे. महासागर. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा विशाल साठ्यास महासागर असे म्हणतात. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा जो विशाल साठा आहे त्याला महासागर असे म्हणतात. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्कटिक हे सर्व महासागर सलग आहेत. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्कटिक महासागर हे सर्व महासागर कसे आहेत? सलग म्हणजे शेजारी आहेत. समुद्र किंवा सागर. महासागरापेक्षा आकाराने लहान त्याला समुद्र असे म्हणतात. समुद्र हे महासागराचे भाग आहेत. समुद्र काय आहेत? हे तर महासागराचे भाग आहेत. उदाहरणार्थ अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. काही समुद्र हे महासागरांना जोडलेले नसतात. ते पूर्णपणे किंवा बहुतांशी जमिनीने वेढलेले असतात. त्यांना भूवेष्टित असे म्हणतात. आता भूवेष्टित समुद्र म्हणतात म्हणजे बहुतांशी जमिनी वेढलेले. जमीन म्हणजेच त्यांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. त्याची उदाहरणं पाहिलं तर कॅस्पियन समुद्र आणि भूमध्य समुद्र हे काय आहेत? भूवेष्टित समुद्राचे काही उदाहरणे आहेत. उपसागर. खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या तिन्ही बाजू भूभागाने वेढलेल्या असतात त्यांना उपसागर असं म्हणतात. आता उपसागर सागरापेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर. आखात. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात असे म्हणतात. उदाहरणे खंबातचे आखात. सामुद्रधुनी. 2 सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. उदाहरणार्थ पालकची सामुद्रधुनी ही अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास जोडते. वातावरण. वातावरणात विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी असतात. वातावरणामध्ये काय काय असतं? वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी असतात. जीवावरण. आपल्या सभोवताली अनेक सजीव आहेत. त्यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. हे सजीव पृथ्वीच्या
शिलावरण, जलावरण व वातावरण या तिन्ही आवरणात आढळतात. जीवावरण हे शिलावरणात पण आढळतात, जलावरणात पण आढळतात म्हणजे पाण्यामध्ये पण असतात आणि वातावरणामध्ये पण असतात. जीवावरणाचे प्रमुख वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव. आता इथे पहा, आर्क्टिक महासागर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, आफ्रिका मध्ये, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या मध्ये अटलांटिक महासागर आहे. नैसर्गिक पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणाचे घटक जैविक आणि अजैविक असे दोन घटक आहेत. जैविकमध्ये मानव, पशुपक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पती. जैविक म्हणजे जीव असणारे. अजैविक हवा, पाणी, सूर्यप्रकाश, ढग, डोंगर हे निर्जीव घटक, त्यांना अजैविक घटक म्हणतात. आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम भागात आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा ही राज्ये, 6 राज्ये व दादरा नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आपल्या राज्याच्या शेजारी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. क्षेत्रफळ सर्वात जास्त राजस्थान, मध्य प्रदेश आहे. राज्याचे क्षेत्रफळ, आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3 लाख चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. तर 1 नंबर आहे राजस्थान, 2रा आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. क्षेत्रफळाचा सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर आणि क्षेत्रफळ दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग 6 आहेत. कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र प्राकृतिक रचनेनुसार 3 प्रकार पडतात. किनारी प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश. किनारपट्टीचा प्रदेश राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला किनारपट्टीचा प्रदेश. या चिंचोळ्या भागास किनार म्हणतात. पर्वतीय प्रदेश, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असे म्हणतात. सह्याद्री पर्वतांची सरासरी उंची आहे 900 मीटर. ही उंची उत्तरेकडे कमी होत जाते. उत्तर दक्षिण पसरलेला आहे आणि यांचा उतार पश्चिमेकडे व अति तीव्र आहे. महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर. यांची उंची आहे 1646 मीटर. कोकणातील व पठारातील प्रमुख नद्यांचा उगम सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागात आहे. पश्चिमेकडील भाग नंदुरबार जिल्ह्यात. यामध्ये तोरणमाळ पठार, अस्तंबा डोंगर हे जास्त उंचीचे भाग आहेत. सातपुडा पर्वतामध्ये जास्त उंचीचे भाग म्हणजे तोरणमाळ पठार आणि अस्तंबा डोंगररांगा. अस्तंबा सर्वात उंचीचे शिखर, याची उंची आहे 1325 मीटर. पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड, तिला बऱ्हाणपूर खिंड असे म्हणतात. पर्वताच्या पूर्वेकडे गाविलगड डोंगररांगा असून ती अमरावती अकोला जिल्ह्यात पसरली आहे. पठारी प्रदेश. महाराष्ट्र पठार. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खन पठाराचा भाग, यांनाच महाराष्ट्र पठार असे म्हणतात. याची सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. या पठारावर डोंगररांगा आदी नद्यांची खोरी आढळते. सह्याद्री पर्वतातून निघाल्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट व महादेव डोंगररांगांचा समावेश होतो. या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी नदी, भीमा नदी व कृष्णा नदी या नद्यांची खोरी काय झालेली आहेत, वेगळी झालेली आहेत.
सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे. सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगामध्ये तापी नदीचे खोरे आहे. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सखल आहे. वर्धा जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग हा उंच सखल मैदानी प्रदेश असून याची सरासरी उंची 300 मीटर आहे. सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्रातील नद्या. पश्चिम वाहिनी नद्या. नर्मदा नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. गुजरातमध्ये वाद जाऊन अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते आणि गुजरातमध्ये वाद जाऊन ती काय करते, अरबी समुद्राला मिळते. तापी नदी. तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेशमध्ये होतो आणि जो व्यापलेलं क्षेत्र आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये. उपनद्या आहेत तापी नदीच्या पूर्णा, गिरणा, पांचरा आणि ही तापी नदी गुजरातमधून अरबी समुद्रास मिळते. कोकणातील नद्या. कोकणातील प्रमुख नद्या पश्चिम वाहिनी नदी आहेत. यामध्ये वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री या काय प्रमुख नद्या आहेत. पूर्ववाहिनी नद्या. गोदावरी. गोदावरी नदीचा उगम नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे अशी गोदावरी नदी. गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत प्रवरा, सिंदफणा, दूधना, प्राणहिता, इंद्रायणी आणि गोदावरी नदी ही आंध्र प्रदेशमधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. राज्याच्या पूर्व भागातून वर्धा व पैनगंगा या नद्या वाहतात. पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे आणि या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. प्राणहिता पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. अतिपूर्व भागात इंद्रावती नदी वाहते व पुढे ती पण गोदावरीला जाऊन मिळते. कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा येथे झाला आहे. कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा हे आहेत आणि या कृष्णा नदीचा प्रवाह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो. भीमा नदी. भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे झाला आहे. हे पुण्यामध्ये आहे. प्रमुख उपनद्या. भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत घोड, नीरा, सीना, मान, मुळा, मुठा. भीमा नदी पुढे कर्नाटक राज्यात जाऊन कृष्णा नदीस मिळते. पुळण. सागरी लाटांनी आणलेली वाळू व नद्यांनी वाहून आणलेला गाळ यांचे किनारी भागात व किनाऱ्याला समांतर अशा भागात संचयन होते. यांना पुळण किंवा चौपाटी असे म्हणतात. महाराष्ट्र. हवामान. कोकण व सह्याद्री पर्वतीय भागात सुमारे 3000 मिलीमीटर पर्यंत, सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर राज्याच्या पूर्व भागात 1000 ते 3000 मीटर पर्जन्यमान होते आणि पठारी भागात 600 ते 1000 मिलीमीटर पर्यंत पर्जन्यमान होते. मोसम. विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात. मोसमी इथे व्याख्या दिली आहे. विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे असे म्हणतात. पर्जन्य छायेचा प्रदेश. डोंगर किंवा पर्वताच्या वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूकडील भाग जेथे पर्जन्याचे एकदम कमी होते. तर काय होते, पर्जन्य छायेपर्यंत पर्जन्य कसं आहे, पाऊस कमी पडतो इथे. महाराष्ट्र. लोकसंख्या आणि लोकजीवन. लोकसंख्या सन 2001च्या जनगणनेनुसार 9,68,00,000 होती. महाराष्ट्रात प्रमुख आदिवासी जमाती व त्यांचे वास्तव्य क्षेत्र. प्रमुख आदिवासी जमाती आहेत गौंड, भिल्ल, कोकण, कोरकू, वारली. गोंड ह्या डोळती चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड. भिल्ला धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताचा प्रदेश तसेच अहमदनगर, नाशिक आणि नांदेड येथे. कोकणाम नाशिक, धुळे जिल्ह्याचा भाग. कोरकू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश. वारली ही जमात आढळते ठाणे जिल्ह्यातील डहाणू, जव्हार
मखडा तलासरीच्या जंगलपट्टीचा प्रदेश. ठाकर महादेव कुळे पुणे नगर नाशिक ठाणे रायगड जिल्ह्यातील डोंगराळ आणि पठारी प्रदेशामध्ये ही जमात आढळते. कोलाम राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश. आंध परभणी नांदेड अकोला यवतमाळ या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्र खनिज संपत्ती ऊर्जा साधने खनिजे. मॅग्नीज याचा उपयोग लोखंड व पोलाद उद्योगात, बॅटरी, रंग, जंतुनाशके, काच सामान व औषधी निर्मितीसाठी. आढळणारे जिल्हे आहेत नागपूर, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग. खनिजे लोह खनिज शुद्ध लोखंड व पोलाद निर्मितीसाठी आढळणारे जिल्हे आहेत चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग. बॉक्साईट आहेत उपयोग होतो ॲल्युमिनियम निर्मितीसाठी गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि रायगड या ठिकाणी आढळते. चुनखडक रसायन व सिमेंट उद्योगात बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी होतो. चुनखडीचा उपयोग आढळते जिल्हे आहेत गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर. क्रोमाइट धातू उद्योग व रसायन उद्योगात किमती खड्यावर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात याचा वापर केला जातो आणि आढळणारे जिल्हे आहेत भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. डोलोमाइट आणि सिलिका लोखंड व पोलाद निर्मितीसाठी डोलोमाइटचा वापर केला जातो आणि आढळणारे जिल्हे आहेत यवतमाळ, रत्नागिरी. सिलिकाचा उपयोग काच कामासाठी केला जातो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आढळते. औष्णिक विद्युत, जलविद्युत आणि अणुविद्युत असे निर्मितीचे 3 प्रकार आहेत. औष्णिक विद्युतचा वापर दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आदी याची प्रमुख केंद्र आहेत कोराडी, एकलरे, दाभोळ, टेकरी, परळी, कापरखेडा, तुर्भे, पारस, सोला, डहाणू इत्यादी ठिकाणी औष्णिक विद्युत अणुविद्युत. जलविद्युत वापर पाण्याद्वारे पोपळी, भिरा, येलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी येथे जलविद्युत केंद्र. अणुविद्युत आहे अणुशक्तीपासून तारापूर येथे. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.